श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा हे आपल्याकडे 12 दिवसांसाठी येत असतात आणि कधी ना कधी आपल्याला त्यांना निरोप द्यावाच लागतो. कधी 10 दिवस तर कधी 12 दिवस असणाऱ्या गणपती बाप्पांचं विसर्जन आपण अनंत चतुर्दशी दिवशी करत असतो. आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जनाचा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशी एवढंच फक्त माहिती आहे. पण अनंत चतुर्दशी हे आपल्या पौराणिक किंवा धार्मिक परंपरांमधलं एक महत्त्वाचं असं व्रत आहे जे तुम्हाला राजेशाही सुख देतं. हे आपल्याला माहीत आहे का? किंवा अनंत चतुर्दशी दिवशी जो अनंत म्हणून जो धागा बांधला जातो तो का बांधला जातो, त्याच्यामागं कारण काय, किंवा ह्या अनंत चतुर्दशी व्रताची कहाणी काय आणि त्यापासून होणारे फायदे काय, अशी कोणती गोष्ट तुम्हाला ह्यामधील माहीत आहे? आणि जर नसेल माहीत तर ती तुम्हाला आज माहीत होईल, कारण की आजचा हा व्हिडिओ पूर्णपणे अनंत चतुर्दशी व्रताबद्दलची संपूर्ण माहिती देणारा आहे. त्यामुळे आपल्या आजच्या या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि अनंत चतुर्दशीचं व्रत कोण करतं, का करतं, त्यामागची कथा काय आहे आणि अनंताचा धागा का बांधायचा, कसा बांधायचा, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला नक्की ऐका. आता सर्वात अगोदर आपण अनंत चतुर्दशी व्रताबद्दलची कथा जाणून घेऊया. तर फार वर्षांपूर्वी सुमंता नावाचा एक तपस्वी ब्राह्मण होता. तो दीक्षा नावाच्या आपल्या पत्नीसोबत राहायचा. त्याला सुशीला नावाची एक सुंदर आणि धर्मभोळी आणि श्रद्धाळू अशी मुलगी होती. सुशीला काही वर्षांची असतानाच तिची आई दीक्षा हिचं निधन झालं. त्यानंतर सुशीलाच्या वडिलांना कर्कशा नावाच्या महिलेशी लग्न केलं. यानंतर काही वर्षांनी सुमंतानं आपल्या मुलीचं लग्न कौंडिन्य ऋषीसोबत केलं. कर्कशानं मुलीची पाठवणी करत असताना आपल्या जावयाला वीट आणि दगडाचे तुकडे एकत्र बांधून दिले. ऋषी कौंडिन्याला कर्कशाचं हे वागणं खटकलं. दुःखी अंतकरणानं ते सुशीलाला घेऊन घरी आले. तोपर्यंत रात्र झालेली होती. सुशीलाला सासरी येताना वाटेत अनंत चतुर्दशीचं व्रत दिसलं. संध्याकाळच्या वेळी सुंदर वस्त्र घातलेल्या स्त्रिया नदीच्या काठावरती कोणातरी देवतेची पूजा करत आहेत. सुशीलानं कुतूहलानं त्यांना विचारलं, तेव्हा त्यांनी अनंत व्रताचं महत्त्व सांगितलं. त्यानंतर सुशीलानं देखील हे व्रत खूप व्यवस्थित पाळलं आणि पूजा करून हातामध्ये 14 गाठी बांधून ऋषी कौंडिन्यांकडे येऊन सर्व कथा सांगितली. ऋषींनी तो धागा तोडून आगीत टाकला. यामुळं भगवान अनंताचा अपमान झाला. त्याचा वाईट परिणाम झाला. कौंडिन्य ऋषीचं आयुष्य दुःखानं भरून गेलं आणि त्याची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि ते दरिद्री झाले. एके दिवशी त्यांनी सुशीलाला सर्व दुःखांचं कारण विचारलं. सुशीला म्हणाली की तुम्ही भगवान अनंताचा धागा पेटवला आहात. हे समजल्यावर कौंडिन्य ऋषींना खूप पश्चाताप झाला. तो शाश्वत धागा मिळवण्यासाठी ते जंगलात गेले. अनेक दिवस जंगलामध्ये भटकल्यानंतर एक दिवस ते जमिनीवर कोसळले. तेव्हा भगवान अनंतांनी कौंडिन्याला दर्शन दिलं. तू माझा अपमान केलास, त्यामुळं तुला खूप त्रास सहन करावा लागला. पण तुला तुझी चूक जर कळली आहे तर तू घरी जाऊन अनंत व्रताचं पालन कर. 14 वर्ष हे व्रत जर केलंस तर तुझी सगळी संकटं दूर होतील आणि तुझी पुन्हा भरभराट होईल. कौंडिन्य ऋषींनी विधिवत 14 वर्ष हे व्रत केलं आणि सर्व संकटांमधून ते बाहेर पडले. अनंत चतुर्दशीला यामुळंच खूप जास्त महत्त्व आहे, कारण हे भगवान विष्णूंची अनंत शक्ती आणि त्यांच्या निरंतरतेचं प्रतीक मानलं जातं. अनंत शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याला कोणताही अंत नाही आणि याशिवायच विष्णुदेवांची अनंत अशी समजून पूजा अर्चा केली जाते. अनंत चतुर्दशी ही दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला साजरी केली जाते. या दिवशी लोक अनंत सूत्र परिधान करतात आणि विष्णुदेवाकडे सुखसमृद्धी आणि शांतीसाठी प्रार्थना करत असतात. आता ह्यानंतर आपण जाणून घेऊया की यावर्षीची अनंत चतुर्दशी तिथीचा मुहूर्त काय आहे ते. यावर्षीची अनंत चतुर्दशी येत आहे ती म्हणजे शनिवारी 6 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे 3:12 सुरू होणारा हा मुहूर्त दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे म्हणजेच 7 सप्टेंबर 2025ला 1:41 संपणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे अनंत चतुर्दशीसाठी भरपूर वेळ असणार आहे. अनंत चतुर्दशी हा दिवस असा आहे जेव्हा एक साधे सत्य समोर येते. जीवनामध्ये परमात्म्याशिवाय काहीही कायमचं नाही. अनंत पूजेदरम्यान बांधलेला हा धागा केवळ एक विधी नाही तर तो एक प्रतीक आहे.
भक्तीने बांधलेल्या 14 गाठी म्हणजे आपला काळ, श्रद्धा आणि परमात्म्याशी असलेला संबंध आहे, जो जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये आपण जे काही करत असतो त्यामध्ये आपल्याला आढळतो. त्यामुळे अगोदर आपण जाणून घेऊया की अनंत चतुर्दशीचं हे व्रत जे आहे आणि त्याचा जो विधी आहे तो कशा पद्धतीनं करायचा आहे. कारण की हे व्रत करत असताना आपल्याला अजिबातही चुका करायच्या नाहीत. हे व्रत करत असताना भगवान विष्णूंना त्यांच्या अनंत किंवा न मिटणाऱ्या अशा स्वरूपामध्ये समर्पित उपासनेचं एक रूप आहे. पूजा आणि संबंधित विधी कसा करायचा हे पुढील प्रमाणे. जेव्हा आपण सकाळी लवकर उठल त्यानंतर आपल्याला आंघोळ करून पूजेसाठी नियुक्त केलेली किंवा ठरवलेली जागा ही स्वच्छ करायची आहे. त्यानंतर तुम्हाला लाकडी चौकी किंवा ज्याला आपण चौरंग असं म्हणतो तो ठेवायचा आहे आणि ती स्वच्छ लाल किंवा पिवळ्या कापडानं झाकून टाकायची. या चौकीवरती तुम्हाला भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो लावायचा आहे. यासोबतच तुम्हाला यासाठी लागणारं जे साहित्य आहे त्यासाठी तुम्हाला पाण्यानं भरलेला कलश लागणार आहे. रोळी, तांदूळ, पिवळं फूल, चंदनाची पेस्ट, 14 दुर्वा किंवा 14 फुलं, 14 पुऱ्या आणि 14 मिठाई जसं की खीर किंवा लाडू किंवा आणि एक पवित्र धागा ज्यालाच आपण अनंतसूत्र असं म्हणत असतो. तुमच्याकडे हे जर सूत्र उपलब्ध नसेल तर तुम्ही तुमच्या घरामधील रेशमी धाग्याला हळदी कुंकवानं भरलेल्या अशा 14 गाठी बांधायच्या आहेत आणि त्याचाच वापर आपण अनंतसूत्र म्हणून पूजा आणि विधी झाल्यानंतर करायचा आहे. आता यानंतर तुम्हाला दिवा आणि अगरबत्ती लावायची आहे. भगवान विष्णूंना फुलं, मिठाई आणि पाणी आणि प्रार्थना अर्पण करा. त्यानंतर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम वाचा किंवा अनंत चतुर्दशी कथा ऐकली तरीही चालेल. कोणतीही इच्छा किंवा प्रार्थना करताना पुरुषांनी उजव्या हाताला आणि महिलांनी डाव्या बाजूला किंवा डाव्या हाताला तुमच्या अनंतसूत्र बांधायचं आहे. ही गोष्ट तुम्ही आत्ताच लक्षात ठेवा कारण की ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. त्यानंतर तुम्ही जो उपवास करणार आहात त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर काही भक्त हे पूर्ण उपवास करत असतात तर काही भक्त फक्त सात्विक अन्न खात असतात. ज्या सात्विक अन्नामध्ये त्यांनी कांदा की लसूण किंवा संपूर्ण शाकाहार घेत असतात. त्याचप्रमाणे तुम्ही साधारणपणे हा जो धागा आहे तो 14 दिवस बांधला जातो, जो तुम्हाला हे सांगतो की ते संरक्षित आहे आणि परमात्म्याशी जोडलेलं आहे. हे व्रत तुम्ही भक्तीनं, साध्या आणि शुद्ध हेतूनं भरलेलं करायचं आहे. आता तुम्ही म्हणत असाल की हे अनंत चतुर्दशीचं जे व्रत आहे ते का करायचं, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सुख तुम्हाला राजेशाही सुख देणार आहे. हे जर व्रत तुम्ही पूर्ण श्रद्धेनं आणि भक्तीनं जर पाळलं तर आध्यात्मिक उन्नती आणि भौतिक समृद्धी मिळत असते. व्रत किंवा काही जण त्याला व्रत असं म्हणतात ते केवळ एक समारंभाच्या पलीकडे जातं. जीवनामधील अनिश्चितता असूनही ते तुम्हाला एक शाश्वत आणि दिव्य गोष्टींशी एकरूप राहण्यासाठी मदत करत असतं. भगवान विष्णूंच्या अनंत रूप आणि शक्तीला सोडून देऊन आणि त्यांच्या अधीन होऊन भक्त शांती, संरक्षण आणि समृद्धीचा अनुभव घेत असतो. त्यामुळे अनंत चतुर्दशी व्रताचे काही आध्यात्मिक आणि भौतिक लाभ देखील आपल्याला पाहायला मिळत असतात, ज्यामध्ये तुम्हाला मागील जन्मामधील नकारात्मक कर्म आणि पाप शुद्ध करण्याची एक संधी मिळत असते. मानसिक शांती आणि स्पष्टता, आंतरिक शक्ती मिळत असते. यासोबतच विश्वास आणि शिस्त तसेच आत्मनियंत्रण तुम्हाला मजबूत करत असतं. भगवान विष्णूंशी भक्ती आणि आध्यात्मिक संबंध यामुळे वाढत असतो. यासोबतच तुम्हाला क्षमा, संयम आणि अहंकार सोडण्यासाठी प्रोत्साहन मिळत असतं. तुमच्या घरामध्ये जर अचानकच आर्थिक नुकसान किंवा इतर दुर्दैवी घटना घडत असतील तर यापासून तुम्हाला संरक्षण मिळत असतं. यासोबतच तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये देखील स्थिरता मिळायला मदत होत असते. तुमचं आरोग्य, भावनिक उपचार आणि तुमचं कल्याण होत असतं. तुमच्या कुटुंबामध्ये जर वाद आणि विभाजन होण्याची काहीही कारणं असतील किंवा तशा प्रक्रिया चालू असतील तर त्या देखील थांबायला मदत होत असते. दीर्घकालीन ध्येय आणि प्रयत्नांसाठी तुम्हाला हा अनंत धागा आणि अनंत सूत्र म्हणजे एक यशाची देणगीच आहे. बरेच लोक असं म्हणतात की जेव्हा कोणी खऱ्या भक्तीने अनंत सूत्र बांधतो तेव्हा 14 दिवसांचं संरक्षण आणि समृद्धीचं ती ढाल बनत असते आणि काही प्रकरणांमध्ये ते तुमचं आयुष्यभर संरक्षण करत असतं. मैत्रिणींनो, अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही आंघोळ आणि ध्यान केल्यानंतर भगवान विष्णूंची विधिवत पूजा करा आणि त्यानंतर ती कथा ऐका. यानंतर कुंकू, हळद आणि केशरानं कापसाचा धागा रंगवल्यानंतर 14 पवित्र गाठी तयार करा.
यासोबतच भगवान विष्णूंचा मंत्र अच्युतम नमः, अनंताय नमः, गोविंदाय नमः या मंत्राचं पठण करून तुम्ही भगवान विष्णूला तो धागा समर्पित करा. त्यानंतर प्रसादाच्या रूपामध्ये ते अनंत आपल्या उजव्या हातामध्ये धारण करा. हे अनंत सूत्र तुमच्या सर्व प्रकारच्या वाईट शक्तींपासून आणि शत्रूंपासून तुमचं रक्षण करेल. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही हे अनंत सूत्र तुमच्या हातामध्ये बांधाल त्यानंतर ते फक्त 14 दिवस तुमच्या हातामध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर या अनंत सूत्राचं विसर्जन तुम्ही पाण्यामध्ये किंवा तुमच्या शेजारी असलेल्या तलावामध्ये करू शकता. अनंत सूत्र जर तुम्ही 14व्या दिवशी काढलं नाही तर तुम्हाला पुढील अनंत चतुर्दशी येईपर्यंत तो धागा तुमच्या हातामध्ये ठेवायचा आहे. त्यामध्ये ही गोष्ट लक्षात घ्या की पुरुषांनी हा अनंत धागा तुमच्या उजव्या हातामध्ये तर स्त्रियांनी हा अनंत धागा डाव्या हातामध्ये बांधायचा आहे. या गोष्टींची काळजी तुम्ही जर व्यवस्थित घेतली तर अनंत चतुर्दशी दिवशी केलेल्या तुम्ही ह्या व्रताचा तुम्हाला तुमच्या आयुष्यावरती लाभ आणि परिणाम झालेला नक्की आढळून येईल. तुम्ही हा प्रयत्न एकदा करून पहा. मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करायला अजिबातही विसरू नका. तुम्हाला आणखीन कोणती माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला देखील अजिबातही विसरू नका. श्री स्वामी समर्थ.